प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ आपण. प्रभूने पुन्हा एकदा ही सुंदरशी वेळ आपल्याला दिलेली आहे. प्रियांनो, देवबाप स्वर्ग सोडून पृथ्वीवर एखाद्या परिवारात किंवा एखाद्या मीटिंगमध्ये आत्म्याच्या प्रेरणेने उतरणं हे साधारण समजू नका. देवबाप आजही स्वर्गामध्ये 24 तास राहण्याची इच्छा प्रगट करत नाही. का नाही करत? स्वर्ग तर त्याचं आवडतं ठिकाण आहे. त्या ठिकाणी तो 24 तास न राहता जास्तीत जास्त देवाचा आत्मा या भूतलावर जास्त राहण्याची इच्छा का करतो? कारण पृथ्वीवर देव बाप्पाची दुल्हन जोपर्यंत आहे तोपर्यंत देव बाप्पाच्या आत्म्याला स्वर्गामध्ये चैन पडणार नाही. देवाचा आत्मा पृथ्वीवर असलेल्या दुल्हनाची भेट घेण्यासाठी कोणत्याही वेळेला कोणत्याही ठिकाणी येण्याची दिरंगाई करणार नाही. म्हणून प्रियांनो, आम्ही पृथ्वीवर फार सुरक्षित लोक आहोत. फार आम्ही कुणाच्या तरी नियंत्रणामध्ये असलेले लोक आहोत. पण आम्ही देवाच्या सांगितलेल्या गोष्टीकडं तसं लक्ष देत नाही जसं देण्याची देवबाप आमच्याकडून आशा धरतो. म्हणून कधी कधी आम्हाला वाटतं की या भूतलावर माझ्या पाठीशी कुणी आहे का नाही, का मी एकटाच या भूतलावर आहे. प्रियांनो, आम्हाला देवबाप्पाने या भूतलावर अनाथ असं मी सोडणार नाही या शब्दाने आम्हाला जाणीव करून दिलेली आहे. मी सदैव तुमच्याबरोबर असणार आहे. आणि जो देवबाप अशा प्रकारचे आश्वासनं आम्हाला देतो तो देवबाप कधीच आम्हाला एकटं असलेल्याचं अनुभवास येऊ देत नाही. त्यांना या गोष्टीचा अनुभव येत नाही प्रियांनो, जे प्रभूची इच्छा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नात राहतात. परंतु जे अशा प्रयत्नात नाही त्यांना पण देवबाप्पांनी संधी दिली की तुम्ही पण या प्रयत्नामध्ये होईल तेवढं येण्याचा प्रयत्न करा. म्हणून आजही देवबाप्पाचा आत्मा सेवकांच्या द्वारे आपल्या विश्वासणाऱ्यांची परिवारांची भेट घेत आहे. प्रियांनो, देवबाप्पाचं कोणतंही कार्य असो, सेवा असो, त्याच्या मागं अर्थ आहे. बिना अर्थाचं देवाचं काहीच नाही आहे. प्रियांनो, आम्ही पण देवाच्या राज्यामध्ये देवाने घेतलंय ना, एक अर्थासाठी घेतलंय. आणि काही प्रमाणात त्यांनी बायबलमध्ये आम्हाला जाणीव करून दिली की मी तुम्हाला का निवडलेलं आहे. म्हणून जो देवबाप आमच्यावर सर्वस्वी प्रीती करतो त्या देवबाप्पाला आम्ही सदोदित आमच्या मनातून, हृदयातून, आत्म्यातून सतत आणि सतत उंच करणं हे आमच्या जीवनाचं आम्ही ध्येय केलं पाहिजे. आणि जो कोणी आपल्या जीवनाचं ध्येय अशा प्रकारे करतो ना, त्याच्या जीवनामध्ये देवबाप शारीरिक आणि आत्मिक आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. देवबापाचं आगत स्वागत आपण प्रार्थनेच्या द्वारे करू. मग देवबाप आपल्याला जे सांगणार आहे, जे करायची इच्छा देवबापाची आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करू. म्हणून प्रार्थना करा बंधू. पवित्र 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 सैन्याधीश परमेश्वर, खरोखर तू महान आहेस प्रभू. हे प्रभू, वगैरे पास्टर बेंगलवरून इथं आम्हाला 2 वचन सांगण्यासाठी ऐकतात पाठवलेले आहे. तू प्रभू ते वचन आम्हाला समजून दे आणि रुजू दे. विशेष करून प्रभू, आमच्याकडून छोट्या मोठ्या लहानशा गोष्टी चुका झालेल्या आहे, त्या पापाची आम्हाला क्षमा कर. तर आम्हाला आल्या विशेष करून पास्टरांचंही येणं जाणं आणि माझ्या घरातील सर्व लहान थोर त्यांनाही तू आशीर्वादित ठेव, अशी मी तुझ्या चरणी प्रार्थना.
प्रभु यीशु चलाओ में आपको मिलते आमेन. गीताच्या माध्यमातून लहान लहान मुलं देव बाप्पाचं गौरव करतील. जे पण गीत त्यांनी पाठ केलंय ते गीत देवाच्या गौरवासाठी ते हर्षाने उत्साहाने जल्लोषाने गातील. 1 2 3 4. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम सबके आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. बोल बोल. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसके आनंदित हो, आनंदित हो. पाठ नाही केलं तुम्ही बरोबर. देव बाप्पाच्या नावाला धन्यवाद असो या गीतासाठी. प्रियांनो, प्रभूसाठी एक जरी शब्द उच्चारला ना तर त्या एक शब्दाच्या द्वारे देवबाप आनंदी प्रसन्न होणारा आमचा देवबाप आहे. आणि लहान मुलांच्या मुखातून निघणारे शब्द देव बाप्पाला फार आवडतात. म्हणून देवबाप बायबलमध्ये बोलला, लहान मुलांना मजकडे यायला मनाई करू नका. देव बाप्पाची सर्वात मोठी प्रीती लहान मुलांवर आहे. प्रियांनो, त्यांच्या बोबड्या होठातून जे शब्द निघतात ना त्या शब्दाने देवबाप इतका प्रसन्न, इतका आनंदी होतो. प्रियांनो, तो आनंद मी शब्दाने व्यक्त करू शकत नाही. म्हणून देव हर गोष्टीमध्ये आपल्या लोकांबरोबर आहे आणि आपल्या लोकांच्या इच्छेप्रमाणे तो त्यांना मदत करतो. हे आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये अनुभवतो. पण प्रियांनो, बघा, देव बाप्पांनी एवढे ग्रह बनवलेत वरती. वर आकाशामध्ये कोणत्या पातळीपर्यंत कोणता ग्रह आहे, कोणत्या पातळीवर कोणते ग्रह कसे आहेत, मनुष्याने थोड्याफार ग्रहापर्यंत जाण्याची तयारी दाखवलेली आहे. थोड्या ग्रहापर्यंत मनुष्याला जाता आलेलं आहे. पण देव बाप्पाने इतके ग्रह वरती बनवलेले आहेत. प्रियांनो, असंख्य ग्रह वरती आहेत आणि त्या असंख्य ग्रहामध्ये एक स्वर्ग म्हटलेला ग्रह पण आहे. पण देव बाप्पाने हा स्वर्ग म्हटलेला ग्रह अशा ठिकाणी ठेवलेला आहे प्रियांनो, तिथं मनुष्याची सावली सुद्धा पडणार नाही याची दक्षता देव बाप्पाने घेतलेली आहे. मनुष्याला बहुसंख्य ग्रहावर जाता येईल, पण स्वर्ग म्हटलेल्या ग्रहावर कोणालाही कधी जाता येणार नाही किंवा स्वर्ग म्हटलेल्या ग्रहापर्यंत याने जाण्याची देखील देव बाप्पांनी मान्यता दिलेली नाही. प्रियांनो, देव बाप्पाच्या मनामध्ये इतके विचार, इतक्या वेदना, इतक्या संवेदना देव बाप्पाच्या मनामध्ये आहेत ना प्रियांनो, त्यातली एक वेदना आणि एक संवेदना आज देवबाप आपल्याला कळवणार आहे. आम्ही देव बाप्पाचं फक्त प्रसन्न रूप आतापर्यंत पाहत आलो की आमचा देव आम्हाला आनंदी करतो, आमचा देवबाप आम्हाला आशीर्वाद देतो, आमचा देवबाप आमच्या मनातल्या इच्छा ओळखतो, देवबाप आम्हाला हर संकटातून सोडवितो, देवबाप आम्हाला अपघातातून वाचवितो. या गोष्टी आम्ही खूप ऐकल्यात किंवा आमच्या जीवनात अनुभवल्यात. पण देवाच्या मनामध्ये याच्या पुढची जी संवेदना आणि दुःख आणि फार मोठी यातना जी आहे ना, ती यातना आज देवबाप तुम्हाला कळवित आहे. प्रियांनो, स्वर्गामध्ये देव बाप्पाचा आवडता पुत्र कोण होता? स्वर्गामध्ये आज आम्ही येशू ख्रिस्ताला
म्हणतो की देवाने एकुलता एक आपला पुत्र राखून न ठेवता त्याला आमच्यासाठी पाठवलं. पण त्याच्या येण्याच्या अगोदर कोणता पुत्र देव बाप्पाचा प्रिय होता हे माहीत असणं गरजेचं आहे. पाप झाल्यानंतर देव बाप्पाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला राखून न ठेवता आमच्यासाठी पाठवलं. हे पवित्र शास्त्र वचनातून आम्हाला शिकवतं. पण पाप न होण्याच्या अगोदर किंवा ही पृथ्वी न बनण्याच्या अगोदर देव बाप्पाचा लाडका पुत्र कोण होता? स्वर्गामध्ये देव बाप्पाचा लाडका पुत्र लुसिफर होता. आणि लुसिफर हा देव बाप्पाला स्तुती आराधना आणि वाद्य संगीताच्या माध्यमातून प्रसन्न आणि आनंदी करायचा. आणि देव बाप पण लुसिफरवर फार खुश आणि आनंदी होता. पण जसजसे स्वर्गामध्ये लुसिफरच्या देव वाद्याच्या द्वारे स्तुती आराधनेच्या द्वारे देवबाप प्रसन्न होण्याच्या प्रक्रियेमध्ये देव बाप्पाला लुसिफरने पाहिलं, तेव्हा लुसिफरच्या मनामध्ये एका गोष्टीने घर बांधवायला सुरुवात केली. आणि लुसिफरमध्ये प्रारंभापासून देव बाप्पाला दिसलं होतं की याच्यामध्ये पाप करण्याचा स्वभाव आहे. पण लुसिफर जे काय वाद्य वाजवून आणि स्तुती आराधनेने देव बाप्पाला खुश करत होता, देव बाप लुसिफरच्या त्या प्रारंभापासून तो पाप करणारा आहे याच्यावर देव बाप तोपर्यंत पांघरून घालीत होता. लुसिफरमध्ये निर्माण झाल्यापासून किंवा निर्माण होण्याच्या अगोदरपासूनच देव बाप्पाला दिसलं होतं की लुसिफरचा स्वभाव काय आहे. पण लुसिफरमध्ये जे टॅलेंट होतं ना, ते टॅलेंट अतिशय उत्तम टॅलेंट होतं. प्रभू परमेश्वराला प्रसन्न करणं, खुश करणं हे साधारण समजू नका प्रियांनो. आणि लुसिफर हे स्वर्गामध्ये करत होता. पण ज्याचा मूळ स्वभाव पाप करण्याचा आहे ना, तो पाप करण्याचा स्वभाव स्वर्गामध्येच लुसिफरने प्रगट करायला सुरुवात केली. आणि त्याच्या मनामध्ये एका गोष्टीचा मोह त्याने आणायला जी सुरुवात केली, तो मोह त्याने थांबवला नाही. त्या मोहाला त्याने जास्तीत जास्त आपल्या शरीरामध्ये येण्याची उत्सुकता दाखवली. आणि त्या मोहाने लुसिफरला देवाच्या नजरेतून वेगळं होण्यास भाग पाडलं. प्रियांनो, विचार करा, आज आपल्या परिवारामध्ये जर कोणाचं नातू किंवा नाती एकदम प्रिय पुत्रासारखे जर आजोबा आजी मानत असतील आणि ती नाती किंवा नातू त्यांना क्षणभर जर दिसले नाही तर त्यांच्या मनाला कसं वाटतं ते त्यांनाच कळतं, ज्यांची प्रीती तशी आहे. शारीरिक व्यक्तींना जर आपल्या नातवाला जर क्षणभर पाहिलं नाही तर चैन पडत नाही, ते बेचैन होतात, विचारतात कुठं गेले नातू, कुठं गेला नाती. हे विचारणं घरातल्यांना केल्याशिवाय राहत नाही. देव बाप्पाचा सर्वात आवडता पुत्र लुसिफर स्वर्गामध्ये होता. जेव्हा देव बाप्पाला हा लाडका पुत्र आपल्या मनातून काढून टाकण्याची देव बाप्पाने प्रक्रिया सुरू केली, तेव्हा देव बाप्पाच्या हृदयाला, आत्म्याला किती वेदना झाल्या असतील याची कल्पना केली का आपण? आज आपल्या परिवारामधल्या एखाद्या व्यक्तीला जर आपण पाहिलं नाही क्षणभर तर आपल्याला किती यातना होतात ते आपल्याला कळतात. देव बाप्पाने लुसिफर नावाच्या प्रिय पुत्राला जेव्हा स्वर्गामधून आणि मनामधून काढण्याची तयारी दाखवली, तेव्हा प्रभूच्या मनाला किती यातना, किती दुःख झालं असेल हे आम्हाला सांगता येईल का? पण देव बाप्पाने ते दुःख, त्या यातना
त्या वेदना बायबलमध्ये गुप्त ठेवल्या आहेत. आणि देव बाप्पाने तसं वचनही बायबलमध्ये दाखवलंय. योहान कृत शुभवर्तमान 21वा अध्याय 25व्या वचनात देव बाप्पाने त्या गोष्टीला, जे तुम्ही ऐकत आहात त्याचा पुरावा त्या वचनात ठेवला पण आहे. प्रियांनो, फार यातना, फार वेदना देव बाप्पाला लुसिफरला आपल्या मनातून काढण्यासाठी झाल्या. प्रियांनो, देव बाप्पाने त्या यातना आणि वेदना आपल्या मनातच ठेवलेल्या आहेत. पण देव बाप्पाचं वचन आहे, कलसेकराचं पत्र 1 अध्याय 26व्या वचनामध्ये तो बोललेला आहे की जे गुज युवान्यू पिढ्यानपिढ्या गुप्त ठेविले होते, त्यातले काही गुज देव बाप आपल्या विश्वासणाऱ्यांना या समयामध्ये सांगणार आहे. देव बाप्पाने जे पण वचन बायबलमध्ये आमच्यासाठी ठेवलंय ना, देव बाप ते वचन कसं का व्हायना, थोडं का व्हायना, पूर्ण करण्याची या समयामध्ये तयारी दाखवित आहे. प्रियांनो, साधनही लुसिफरचा सैतान, जुनाट साप, आजगर हे नाव देताना देव बाप्पाच्या हृदयाला, आत्म्याला किती वेदना झाल्या असतील. ह्या वेदना देव बाप्पाने प्रगट नाही केल्या, पण देव बाप्पा आज सांगत आहे की माझ्या हृदयाला कसं वाटलं असन, ज्या पुत्राच्या द्वारे मी स्तुती आराधनेने, वाद्याने आनंदी प्रसन्न व्हायचो, तो पुत्र ही प्रक्रिया करायचं त्यांनी बंद केलं, मला कसं झालं असेल. म्हणून देवबाप म्हणतो, परिवारामध्ये एखादा नातू किंवा नाती आपल्या आजोबाला, आजीला जर काही वेळ दिसले नाही तर नातू दिसत नाही म्हणून आजा आजी किती बेचैन होतात, याचं उदाहरण देवबाप्पाने आपल्याला कळवलं आहे की मनुष्याला किती यातना आणि वेदना होतात. कुठं गेलं माझं लेकरू, मला का दिसाना, काय कामाला गेलंय, आपण विचार न करतो. लुसिफरला स्वर्गातून बाहेर काढताना देव बाप्पाला कसं वाटलं असं विचार करा प्रियांनो. साधारण नाही, देव बाप्पाने ना लुसिफरला असं स्वर्गातून बाहेर काढलंय प्रियांनो. स्वर्गाच्या अवतीभोवती त्याची सावली सुद्धा नाही. स्वर्गामध्ये कुठलंच अस्तित्व लुसिफरचं नाहीये. सर्व अस्तित्वासह लुसिफरला या पृथ्वीवर टाकण्यात आलंय आणि लुसिफर या पृथ्वीवरच आहे. स्वर्गाच्या अवतीभोवती किंवा स्वर्ग म्हटलेल्या ठिकाणी तो अजिबात नाहीये. देव बाप्पाने जेव्हा लुसिफरला त्या ठिकाणातून काढलं ना, तेव्हा देव बाप्पाने आपलं स्वर्गाचं जे ठिकाण आहे ते देखील त्या ठिकाणातून गुप्त ठिकाणी स्वर्गाला ठेवलेलं आहे. कारण लुसिफर चूक भुलीनं तिथं येण्याची चूक न करो. कारण जो प्रारंभापासून पाप करतो ना, तो काही पण करण्याची हरकत दाखवल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून अशा गुप्त गोपनीय ठिकाणी देव बाप्पाने स्वर्ग ठेवलेला आहे. तिथं मनुष्याची पडछाई देखील येऊ शकत नाही. पण तो देव बाप आम्हाला त्या स्वर्ग म्हटलेल्या ठिकाणी एक दिवशी घेऊन जाणार आहे, ज्याची आम्ही आज वाट पाहत आहोत. आमचा तारणारा येईल, आम्हाला स्वर्गात घेऊन जाईल. प्रियांनो, सैतानाचं कोणतंही अस्तित्व स्वर्गाच्या अवतीभोवती नाहीये. सैतानाचं सर्व अस्तित्व पृथ्वीवर आणि आकाश मंडळामध्ये जे दुरात्मे थांबलेले आहेत तिथपर्यंत सैतानाचं कार्य आहे. त्याच्या पुढं सैतानाचं किंवा दुष्ट आत्म्याचं कार्य मुळीच नाही. स्वर्ग अशा गोपनीय ठिकाणी आहे, अशा गुप्त स्थळी स्वर्ग आहे प्रियांनो. तिथं कोणालाही येण्याची परवानगी नाही. आज बघा, प्रत्येक ग्रहावर मनुष्य यान पाठवित आहे. स्वर्ग म्हटलेल्या ग्रहावर कुणी यान पाठवले का?
कुणी म्हटलं का स्वर्ग म्हटलेल्या ठिकाणी यान गेलंय तिथं पाहिलं स्वर्गामध्ये आम्ही काय काय ठेवलंय, कसं कसं आहे स्वर्ग? सांगितलं कोणी याविषयी? कधी कोणी सांगणार नाही. स्वर्ग अशा गुप्त स्थळी आहे प्रियांनो, तिथं देवाच्या सांगण्याशिवाय कोणालाही येण्याची परवानगी नाही. आणि लुसिफर जो स्वर्गामध्ये होता, सैतान म्हणून पृथ्वीवर आहे, त्याला अधोलोकात देवबाप प्रथम या पृथ्वीवरून काढून घेतल्यावर तो अधोलोकात जाणार आहे. किती दिवसासाठी जाणार रे? 1000 वर्षासाठी लुसिफर हा अधोलोकामध्ये जाणार आहे. आणि 1000 वर्ष आम्ही प्रभू बरोबर राज्य करणार आहोत. प्रगटीकरण 20वा अध्याय 6व्या वचनात जे सांगितलंय ना, तिची इच्छा देव बाप्पाची आदामाकडून पूर्ण होण्याची देव बाप्पाने आशा ठेवली होती, पण आदामाने ती इच्छा देव बाप्पाची भंग केली. ती देव बाप्पाची इच्छा प्रगटीकरण 20वा अध्याय 6व्या वचनात देव बाप्पाने जे सांगितलंय त्या समयामध्ये देव बाप्पाची ही इच्छा पूर्ण होण्यामध्ये कुणीही अडथळा आणणार नाही. सैतानाला पृथ्वीवरून काढून घेतल्यानंतर सैतान आणि त्याचे दुष्ट आत्मे या सर्वांना अधोलोकामध्ये ठेवलं जाणार आहे 1000 वर्ष. आणि 1000 वर्ष आम्ही प्रभू बरोबर राज्य करणार आहोत. आणि त्या 1000 वर्षाच्या राज्यामध्ये देव बाप्पाने ज्यांना ज्यांना घ्यायचं ठरवलंय ना, त्यांच्यापर्यंतच या पृथ्वीवर देवाचा सेवक आत्म्याच्या प्रेरणेने त्यांच्या घरी सेवेला जात आहे. सेवक उठून सुटून कुठं जात नाही प्रियांनो. देव ज्या ठिकाणी सेवकाला म्हणतो ना जा, त्याच ठिकाणी देवाचा सेवक जातो. आणि देवाला जे काय करायचं आहे ते सेवकाच्या मुखातून त्या ठिकाणी देवबाप प्रगट करतोय. आणि 1000 वर्ष आम्ही राज्य केल्यानंतर मग देवबाप आम्हाला तिथून काढून स्वर्ग म्हटलेल्या ठिकाणी आम्हाला घेऊन जाणार आहे. आणि मग सैतान आणि त्याचे दुष्ट आत्मे यांना जे अधोलोकात देवबाप्पाने ठेवलेलं होतं तिथून त्यांना काढलं जाईल आणि त्यांना सदा सर्व काळ नरकामध्ये टाकलं जाणार आहे. आणि आम्ही जे प्रभू बरोबर 1000 वर्ष राज्य करणारे आहोत, आम्ही सर्वजण सदा सर्व काळासाठी स्वर्ग म्हटलेल्या ठिकाणी देव बाप्पाचं गौरव करण्यासाठी जाणार आहोत. प्रियांनो, देव बाप्पाने जे प्रगटीकरण लिहिलंय ना, ते प्रगटीकरण आत्मा आपल्या इच्छेने कळवतो. कोणता पुरावा नाही माझ्याजवळ, याच्यामध्ये तर काय लिहिलेलंच नाहीये. 3-4 वचन फक्त मी काढून ठेवले, त्याच्यात कोणतीच माहिती नाहीये ना. माझ्या बायबलमध्ये तसं काही आहे. फक्त वचनाचे संदर्भ देवबाप दाखवित आहे आणि विचारातून सांगत आहे की मला भविष्यामध्ये काय काय करायचं आहे. प्रियांनो, धन्य ते प्रियजन आहेत, धन्य ते सेवकगण आहेत, ज्यांना देव बाप्पाच्या भविष्यामध्ये होणाऱ्या गोष्टीमध्ये देव बाप्पाने सम्मिलित करण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्या सम्मिलित करण्यामध्ये देव बाप्पाने तुमची आठवण केलेली आहे. लक्षात घ्या. नंतर तुमच्या मनाला वाटत काय नाही, पगारी पास्टर सेवक आहेत, येतात आमच्या इथं, ते सेवक असल्यामुळं त्यांना यावंच लागल. ही मनात इच्छा ठेवू नका. इच्छा देव बाप आपली पूर्ण करण्याची तयारी दाखवित आहे. हे देव बाप्पाने आज बदामासारखं थोडक्यात फोडून तुम्हाला सांगितलं आहे. किती आशीर्वादित आहात याचा विचार करा प्रियांनो. म्हणून भावी जीवनामध्ये देवाला खुश करण्याची प्रक्रिया ठेवा मनामध्ये. देवाला दुःख होईल ना, ती प्रक्रिया करू नका. आणि जेव्हा तुम्ही तशी प्रक्रिया करण्याची प्रक्रिया करताना देवाचा आत्मा म्हणन, अरे माझ्या सेवकाच्या द्वारे मी तुम्हाला काय कळवलं होतं, त्याची आठवण आहे का नाही तुम्हाला? प्रियांनो, देव बाप्पाला सदैव आपल्या सेवकाकडून, आपल्या विश्वासणाऱ्यांकडून
चांगलं करण्याचं, चांगलं राहण्याचं, चांगलं बोलण्याची आशा देवबाप करतो. आम्ही किती या गोष्टी देवाच्या समक्षतेमध्ये करतो याचं परीक्षण करा प्रियांनो. आणि जर तुमचं मन तुम्हाला खात असेल, अरे आम्ही एवढं तर नाही करत देवासाठी, आजपासून ठरवा प्रभूच्या उपस्थितीमध्ये की मी देव बाप्पाला खुश करण्यासाठी होईल तेवढे प्रयत्न करीन. मला त्रास होईल त्या गोष्टी करण्यासाठी, कारण माझ्यामध्ये आज जागृततेचा आत्मा मला जाग करत आहे. म्हणून या करताना मला सहजरित्या हे करता येणार नाही, मी जाणू नये, पण होईल तेवढं देवाला खुश करण्यासाठी. खुश करणं म्हणजे काय नेमकं? म्हणजे ज्या गोष्टी देव खुश कशाने होतो? बायबल वाचण्याने, हो. प्रार्थना करण्याने, आज्ञा पालनाने, या 3 माध्यमातून देव बाप खुश होतो. आज काही विश्वासणाऱ्याला समजतच नाही. 2 गोष्टी करतात विश्वासणारे, काही जण बायबल वाचतात, हो. प्रार्थना करतात. आज्ञा पालनाच्या बाबतीमध्ये बहुसंख्य विश्वासणारे सेवक आजही मागे आहेत. सगळे आहेत असं नाही, थोडे बहुत मागे आहेत. आणि जे थोडे बहुत मागे आहेत ना, त्यांना देवबाप्पाचं आमंत्रण आहे. 1000 वर्षाच्या राज्यामध्ये मी तुम्हाला घेण्याचं ठरवलंय. पण तुमच्यामध्ये ह्या ज्या काय त्रुटी मला दिसतात, ह्या त्रुटी तुम्ही काढून टाका. देवाच्या सामर्थ्याने काही पण जाऊ शकतं प्रियांनो. आमच्या सामर्थ्याने काही जाऊ शकत नाही. आमच्या सामर्थ्याने ना जे आमच्यात नाही ना ते पण आमच्यात येईल. पण देवाच्या सामर्थ्याने सगळं काही वाईट निघून जाईल आणि देवाचं चांगलं आमच्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवबापा आजही सेवकांच्या द्वारे, सेविकांच्या द्वारे, ब्रदरांच्या द्वारे विश्वासणाऱ्यांची घरोघरी भेट घेत आहे. सांग, प्रार्थनेला फक्त मीच एकटा येतोय का? या भूतलावर फक्त मीच घरोघरी जाऊन प्रार्थना करतोय का? बाकीचे कोणी करत नाही का? हे तुमच्यासारखं फोडून नाही सांगत कोणी ब्रदर. पृथ्वीच्या पाठीवर प्रियांनो अनेक सेविका आहेत, अनेक ब्रदर आहेत, अनेक सेवक आहेत. हे माझ्यासारखी सेवा करत आहेत. आपण त्यांच्यापर्यंत नाही गेलो, त्यांना आपण पाहिलं नाही, पण देवाचे नेत्र त्यांना पाहत आहे. नीतिसूत्रे 15:3 वचनाप्रमाणे जे जे देव बाप्पासाठी हे करत आहेत ना, त्या देव बाप्पाचे नेत्र प्रत्येकाला पाहत आहेत. प्रियांनो, देवाचे नेत्र काय म्हणून पाहत नाही? देवाचे नेत्र सर्व काही पाहतात प्रियांनो. आणि देव बाप्पाने ना तुम्हाला अतिशय धन्यतेच्या लिस्टमध्ये ठेवलंय. या धन्यतेच्या लिस्टमधून बाहेर निघू नका. हे देवाचं आमंत्रण आहे तुम्हाला, एलिएझर पगाराचं आमंत्रण नाहीये. देवाने तुम्हाला धन्यतेच्या लिस्टमध्ये ठेवायचं ठरवलंय. म्हणून देवबाप स्वर्ग सोडून या ठिकाणी येतोय. साधं समजू नका देवाचं स्वर्ग ठिकाणी सोडून या घरामध्ये येणं. काही जणांना काही वाटत नाही, काही नाही, देव येतो, देवाला यावंच लागेल माझ्यासाठी. देव तिथं जातो ज्यांना देव पसंत करतो. देव बाप उठून सुटून कुठं नाही जात. म्हणून प्रियांनो, देव बाप्पाचा सन्मान करा. तुम्ही सन्मान करतात म्हणून तर देव बाप आला इथं. तुम्ही सन्मान करणारे नसते तर कशाला आला असतं देवबाप इथं? देवबाप म्हणला असतं, चल मी दुसऱ्या ठिकाणी नेतो तुला. प्रियांनो, तुमच्यामध्ये चांगले गुण आहेत, त्या गुणाला वाढवा. ते गुण वाढले पाहिजे तुमचे, ते गुण घटले नाही पाहिजे. आणि ते घटावं नाही म्हणून सेवकाला देवबाप आत्म्याने तुमच्याकडे पाठवतोय. प्रियांनो, देवाचा सन्मान सदैव करा. एखाद्या वेळेस मनुष्याचा सन्मान नका करू, पण देवाच्या सन्मानाला कधी इन्कार करू नका. देवबाप जे पण तुमच्यासाठी योजेन ना, चांगलंच योजेन. तुमचं त्यांनी वाईट होणार नाही, तुमचं कल्याण होईल. बघा, तुमच्या मनातली आशा देवबाप्पाने केली ना पूर्ण? केली का नाही? किती निराश असायचे तुम्ही, कधी कधी कसे निराशेचे उद्गार काढायचे. कधी देवबाप आमची आशा पूर्ण करतोय, आम्ही कवर वाट बघायची. ब्रदर, आमचा धीर आता
खचायला लागलाय, आमचं लय मन नाराज होतंय. त्या समयातले शब्द आठवा प्रियांनो. देव बाप्पाला ते सर्व शब्द माहीत आहेत जे तुम्ही बोललेले आहात, मी ऐकलेले आहे. देव बाप आपल्या लोकांना खुश करणारा देव आहे. देवाने जर तुम्हाला खुश केलंय प्रियांनो, आज तुमच्या परिवाराविषयी तुमच्या गणगोत्रातून जे तुमच्या परिचित आहेत त्यांना म्हणता येतं ना, अरे पाचरणे परिवाराला नातू देऊन देव बाप्पाने त्यांची इच्छा पूर्ण केली. म्हणता येतंय का नाही? कोणी म्हणन का पाचरणे परिवाराची इच्छा देव बाप्पाने पूर्ण नाही केली? म्हणून देवबाप जर तुमची इच्छा पूर्ण करतो प्रियांनो, तर होईल तेवढं तुम्ही पण देवाची इच्छा पूर्ण करण्याची तयारी दाखवा. याच्यात माघार घेऊ नका. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये माघार घ्यायला कुणी मजबूर केलं ना, त्याचं मुळीच ऐकू नका. तो कुणी असू द्या, मग रेव्हरंट असू द्या, पास्टर असू द्या, बिशप असू द्या, या आणखी कुणी असू द्या, जो कुणी तुम्हाला देवाच्या मार्गापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करेल ना, त्यांचं मुळीच ऐकू नका. फक्त वचनाप्रमाणे आचरण करण्याची प्रक्रिया देव बाप्पाला दाखवा. कारण देव बाप्पाने तुम्हाला जर खुश केलंय ना, तर तुम्ही पण देव बाप्पाला खुश करून दाखवा. आता देवाने बोलून नाही दाखवलं, करून दाखवलंय तुमच्या जीवनात. तुम्ही पण आता करून दाखवा देव बाप्पाला. आणि ते व्हावं म्हणून ही प्रार्थना चालली इथं. हे असं चाललेलं नाही प्रियांनो. इतका बिझी होतो ना आज मी, फार बिझी होतो ब्रदर मी. पण देव बाप्पाने दाखवलं, म्हणलं देव बाप्पा तुझ्या सेवेपेक्षा मोठं काम काही नाही. तुम्हाला प्रेरणा देतो ना, मी जाईन. सगळं बाजूला ठेवलं मी. माझ्या जागेवर दुसरा असताना म्हणला असता, अरे हे करणं महत्वाचं आहे. देवाचं तर मी रोजच करतोय, रोजच देवाची सेवा करतोय. आज बिझी आहे मी, जाऊ दे आज मी नाही करत, नंतर करीन. मी कधीच देवाच्या शब्दाला नंतर मध्ये ठेवीत नाही. देवाने दाखवलं ना पहिलं देवाचं, काही होऊ तिकडं. कारण सगळ्या गोष्टीचं कंट्रोलेट रिमोट देव बाप्पाच्या हातामध्ये आहे. असंभवला संभव करण्याचं रिमोट देवाच्या हातात आहे, आणि संभवला असंभव करण्याचं पण रिमोट देव बाप्पाच्या हातात आहे. देव बाप्पाजवळ सगळ्या प्रकारचे रिमोट आहेत. त्याने जर जे रिमोट चालवलं ना, त्या रिमोटाप्रमाणेच या पृथ्वीवर होतं. आणि सेवकाला आदेश आहे प्रभूचा, सुवेळी यावेळी तयार आहेस. मी कधी पण तुला सांगन हे करायला जा, तू नाही नको म्हणू, तू तयारी दाखव, बाकीच्या सगळ्या गोष्टी मी सांभाळीन. देवाला म्हणलं, देव बाप्पा तू जर त्या परिवाराला भेटायला उत्सुक आहे, तर मी कशाला तुझी उत्सुकता निराशामध्ये करू. मी पण जायला तयार आहे. लगेच तयारी केली. थोडा पाऊस आला, मला वाटलं तिकडं पण पाऊस असेल, पण जसा भिंगरच्या थोडं पुढं आलो मी, अजिबात पाऊस नाही इकडं, पण खालच्या भागाला पाऊस. मला अरे बापरे, म्हणलं इकडं तर पाऊस नाही, आमच्या इकडं तर पाऊस होता. प्रियांनो, देवबाप जिथं पण सेवकाला पाठवितो ना, तिथलं वातावरण तो चांगलं ठेवतो. अजिबात मला ना माझ्या अंगावर चिखल उडाला ना काही, पाऊसच नाही इकडं, पण भिंगरच्या खाली पाऊस होता. प्रियांनो, माझा देव फार महान देव आहे. मला ज्या गोष्टी माहीत नाही ना, त्या गोष्टी मला दाखवतो. बघ बाळा, तुझ्यासाठी जाण्यासाठी रस्ता कसा आहे. आणि इतका मी आनंद आणि प्रसन्नतेने आलो इथपर्यंत. प्रियांनो, त्या देवाचं नेहमी गौरव करा. आणि देवबाप्पाने ज्या आनंदात तुम्हाला नेलंय ना, आता देवबाप पण तुमच्याकडे बघणार आहे. तुम्ही देवबाप्पाला कोणत्या आनंदापर्यंत आनंदी करण्याची तुम्ही तयारी दाखवता. आता देवबाप तुमच्याकडे बघणार आहे. मी तुम्हाला आनंदी केलंय, आता तुम्ही मला कसं प्रसन्न करता किंवा मला कसं आनंदी ठेवण्यासाठी काय काय करता, हे देवबाप तुमच्याकडे तपासणार आहे. आणि आनंदी करण्याचे फक्त 3 माध्यम आहेत. 3 माध्यमांनी फक्त देवबाप प्रसन्न होईल तुमच्याकडून. आता सांगितले देवबाप्पांनी ते 3 माध्यम. परत देवबाप सांगत आहे, पहिलं बायबल वाचन, दुसरं प्रार्थना आणि तिसरं आज्ञापालन. या 3 माध्यमातून देवबाप्पाला होईल तेवढं
प्रसन्न करण्याचा सतत आणि सतत प्रयत्न करत जा. प्रियांनो, एक वचन आणखी बघू आपण. मार्क शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 8वं वचन आपण बघू. बघा तिथं काय लिहिलंय. तुम्ही देवाची आज्ञा सोडून मनुष्याचे संप्रदाय अनुसरता. बघा प्रियांनो, देवाच्या आत्म्याला आपल्या समयामध्ये दिसलं होतं किंवा ते चित्र पवित्र आत्म्याने पाहिलं होतं की काही जण देवाची इच्छा न करता मनुष्याचे संप्रदाय पूर्ण करण्याकडे लक्ष देतील. किती चित्र भयान आसन प्रियांनो. ते मनुष्याचे संप्रदाय पूर्ण करण्याविषयीचे. देवाने देवाचे संप्रदाय पूर्ण करण्यासाठी हे बायबल आम्हाला दिलंय. पण देवाचा आत्मा वचनातून बोलतोय की काही जण माणसाचे संप्रदाय देवाच्या संप्रदायाप्रमाणे शिकवतात. बघा, कोणत्या हद्दीपर्यंत मनुष्याच्या मनामध्ये पापाची इच्छा जागृत झाली. आदामाने फक्त ते फळ खाल्लं, पण त्या फळामध्ये कोणकोणते पाप लपलेले आहेत, कोणकोणत्या पापापर्यंत मनुष्य पोहोचणार आहे, ते या वचनातून देवबाप दाखवित आहे. म्हणून प्रियांनो, देवाचा संप्रदाय नेहमी मनुष्याला आशीर्वादामध्ये घेऊन जातो. मनुष्याचा संप्रदाय देवाच्या विरोधामध्ये चालण्यासाठी प्रवृत्त करतो. म्हणून तुम्हाला कोणता संप्रदाय घ्यायचा हे ठरवण्याचा अधिकार देवाने प्रत्येकाला दिलाय. आदामाला जसं घडवलं ना तेव्हापासूनच त्याला अधिकार दिला. काय अधिकार दिला? काय करायचं, काय नाही करायचं हे तू ठरव. देव बाप्पाची चांगली इच्छाचा संकल्प आदामाने एदेन बागेत नाकारला. आदामाने देवाची इच्छा पूर्ण करण्यापेक्षा स्वतःची इच्छा पूर्ण करण्याकडे लक्ष दिलं. आणि काय इच्छा त्याच्या मनात जागृत झाली होती किंवा कोणती इच्छा त्याला सांगण्यात आली होती हव्वेच्या द्वारे? हव्वा म्हटली होती, आपण ते जर फळ खाल्लं तर आपण परमेश्वरा समान होणार. आदामाच्या मनामध्ये पण मोह आशा आली म्हणून त्यांनी फळ खाल्लं. त्यांनी उठून सुटून फळ नाही खाल्लं. 69 वर्ष त्याने त्या फळाला हात लावला नाही. 69 वर्ष त्याने त्या फळाकडे नजर देखील टाकली नाही. पण 70व्या वर्षामध्ये जेव्हा आला तो, तेव्हा हव्वेच्या सांगण्याने त्याने ते फळ खाल्लं. फळ खाण्याचं कारण काय? तू जर हे फळ खाशील, परमेश्वरा समान तू होशील. आदामाला जर हे माहित असतं ना की हे फळ खाल्ल्यावर असं होणार आहे, आदामाने कधीच त्या फळाला हात लावला नसता, जवळ सुद्धा गेला नसता. पण आदामाला पण वाटलं, अरे हे फळ खाल्लं तर मी परमेश्वरासारखा होईल. परमेश्वर जसा येतो ना बागेमध्ये, आदामा आदामा कुठं आहेस तू, असं जे म्हणतो ना, मग मी पण परमेश्वरा समान झाल्यावर मी काय करन, मला दिसन त्या वेळेला. पण आदामाला हे माहित नव्हतं हे फळ खाल्ल्यावर काय होणार आहे. म्हणून आजचं वचन काय आलंय? तुम्ही देवाची आज्ञा सोडून मनुष्याचे संप्रदाय अनुसरता. प्रियांनो, लुसिफर सैतान स्वर्गामध्ये जेवढा वाईट होता ना, त्याच्यापेक्षा डबल या पृथ्वीवर सैतान वाईट झालाय. आणि अंतिम समयामध्ये प्रगटीकरण 12:12 प्रमाणे मनुष्याच्या माग तो आहे. आज फक्त सैतान त्या लोकांच्या माग आहे ज्या लोकांना देव बाप्पाने किंवा ज्या सेवकांना देव बाप्पाने स्वर्ग म्हटलेल्या ठिकाणी घेऊन जायचं ठरवलंय ना, त्यांच्याच माग सैतान लागलाय. सैतान पण उठून सुटून कोणाच्या माग लागलेलं नाही प्रियांनो. जे स्वर्गात जाणार नाहीत ना,
त्यांच्या मागं नाही लागतो. त्यांना माहित आहे अरे हे जाणार नाही स्वर्गात, त्यांच्या मागं लागून काय उपयोग आहे. पण जे स्वर्गात जाणार आहेत ना, त्यांना मी अडवण्याचा प्रयत्न करीन, त्यांच्या जीवनात समस्या आणीन, त्यांच्या जीवनात अडचणी आणीन, त्यांच्या जीवनात मोह आणीन, त्यांना देवाच्या सानिध्यापासून कसं का होईना मी दूर करण्याचा प्रयत्न करील. हे सैतान आज पृथ्वीवर करतोय. म्हणून प्रगटीकरण 12:12 मध्ये आम्हाला देव बाप्पाने सावधान केलंय की अंतिम समयामध्ये सैतान अशा प्रकारे तुमच्याकडे येणार आहे. पण तुमच्याजवळ जर वचन असलं ना, सैतान तुमचं काही एक करू शकणार नाही. तो किती अनुतप्त, किती क्रोधित होऊन जरी उतरला ना तुमच्याकडं वचन आहे, वचन त्याची हर एक इच्छा नष्ट करेल. म्हणून प्रियांनो, बायबलचं वचन वाचण्याकडं कधी दुर्लक्ष करू नका. एक बायबलचं वचन जर वाचलं ना तुम्ही समजून घ्यायचं, देव बाप्पाचा आत्मा तुम्हाला सांगन तुम्ही माझ्या संपर्कात आहात. पण तुम्ही जर बायबलचं एक वचन वाचलं नाही तर विचार करा तुम्ही देवाच्या संपर्कात आहात का. आणि मला नाही वाटत प्रियांनो 24 तासामध्ये कोणी पण इतका बिझी असेल की त्याला एक वचन वाचायसाठी वेळ नाही. असं का कुणी असं तू म्हणन का मला एक वचन वाचायला वेळ नाही, म्हणता येईल का कुणाला. प्रियांनो, एक वचन तर कुणी पण वाचू शकतं, पण ते वचन आत्म्याने आणि खरेपणाने वाचायचं म्हणून वाचू नका. त्याच्यात जे काही देवबाप तुम्हाला सांगन वाचायला त्याप्रमाणे तुम्ही करतात का, किंवा करण्याची तयारी तुमच्यात आहे का याची परीक्षण करा. नुसतं वाचलं एक वचन, काय वाचलं माहित नाही मला काय वाचलं. मग काय वाचलं तुम्ही ते वचन वाचलं तर तुम्हाला माहिती पडलं पाहिजे मी काय वाचलं त्याच्यामध्ये. काही ना काही तर देवबाप त्या वचनातून सांगन ना तुम्हाला. कोणती का होईना घटना गोष्ट काही म्हणा, वचनात काही ना काही देवबाप आम्हाला शिकवतोच. मग ते चांगलं असो की वाईट असो, पापापासून सावधान होण्याचा असेल किंवा पापापासून दूर राहण्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे, काही ना काही देवबाप वचनात ठेवलं देवानी. आम्ही ते बारकाईने वाचलं पाहिजे प्रियांनो. म्हणून जो आत्म्याने आणि खरेपणाने देवाचं वचन वाचतो आणि त्याप्रमाणे करण्याची प्रक्रिया देवबापाला दाखवतो ना, त्याच्या जीवनातून वाईट गोष्टी आपोआप पळ काढायला सुरुवात करतात. ज्या वाईट गोष्टींनी घरं केलेले असतात ना, देवाचं वचन ते घरं मोडून टाकायला सुरुवात करतं. हे वाईट घर केलं, काढ माझं वचन, तुला ते आता काढायला भाग पाडतंय. आणि देवाचं वचन सगळ्या वाईट गोष्टी नष्ट करतं आणि देवाच्या सामर्थ्याच्या गोष्टी त्या ठिकाणी ठेवायला सुरुवात करतं जे तुमच्या हृदयामध्ये वाईट म्हणून आहे. म्हणून वचनामध्ये देव बाप्पाने सर्व काही ठेवलं आहे. अरण्यामध्ये येशू ख्रिस्ताने सैतानाला कशाने हरवलं, वचनानेच हरवलं ना. 40 दिवस उपाशी ठेवलं अगोदर सैतानाने त्याला अरण्यामध्ये. 40 दिवस सैतानाने उपाशी ठेवलं. उपाशी येशू ख्रिस्ताने अरण्यामध्ये उपास नाही धरले. आज काय जण सांगतात येशू ख्रिस्ताने अरण्यात उपवास धरले. कशाला धरले, कोणासाठी उपास धरले, कोण अडचणीत पडले होते म्हणून उपास धरावा लागले त्याला. उपास नाही धरले येशू ख्रिस्ताने. बायबलचा आत्मा कुठंच सांगत नाही की येशू ख्रिस्ताने अरण्यामध्ये उपास केले. सैतानाने उपाशी ठेवलं त्याला आणि मग तो म्हणला तू 40 दिवस उपाशी आहेस, या धोंड्याला आज्ञा कर भाकरी होण्याची. येशू ख्रिस्तांनी केल्या भाकरी. येशू ख्रिस्तांनी ओळखलं सैतानाचा डाव काय आणि मग त्याला उत्तर दिलं, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने वाचेल. सैतानाला जर येशू ख्रिस्ताने वचनाने हरवलं ना, तर आम्हाला पण देवबाप्पाने संधी दिली. तुम्ही पण वचनानेच सैतानाच्या प्रत्येक मोहाला, प्रत्येक तुमच्या जीवनात ज्या काही वाईट गोष्टी आहे त्याला काढून टाका वचनाच्या द्वारे.
पण आज किती जण वचन आपल्या जीवनात घेतात, किती वाचनाप्रमाणे करण्याची प्रक्रिया करतात. आज तर मनुष्य इतक्या खालच्या पातळीला आलाय, त्याने वचनाला दोष लावण्यापासून स्वतःला आवरलं नाही. खुलेआम वचनाला दोष लावतो, हे वचन माझ्यासाठी नाहीये. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन माझ्यासाठी नाही, मग कुणासाठी ते? स्वर्गदूतासाठी लिहिलंय का? पृथ्वीवर बायबल ठेवलंय, स्वर्गदूत तर स्वर्गामध्ये, त्यांच्यासाठी लिहिलंय का ते वचन? ते वचन आमच्यासाठी लिहिलंय. कुणासाठी लिहिलंय? आमच्यासाठी. आणि ते आमच्यामध्ये कोण? जे निवडलेले आहेत ना, तेच या वचनाला मान्य करणार आहे. जे निवडलेले नसतील ना, मग ते म्हणते नाही, माझ्यासाठी नाहीये, मी नाही या वाचनाचा विचार करत, या वाचनाला मी काही समजतही नाही, या वाचनाविषयी मला काही भीती पण येत नाही. का येत नाही? कारण तुझ्या मनातच आदर नाही त्या वाचनासाठी. जिथं आदर नाही तिथं काय राहणार रे? सांगा प्रियांनो, आम्हाला जर एका ठिकाणी आदर नाही मिळाला, आम्ही जाण्याची इच्छा करल का त्या ठिकाणी? आमचं मन म्हणून का रे तुझा आदर नाही होत, जा त्या ठिकाणी, म्हणून का आमचं मन आम्हाला? प्रियांनो, जर माणसाची वृत्ती अशी आहे तर वाचनाविषयी विचार करा. पण देव महान आहे, सर्वशक्तिमान आहे. मनुष्य आज वचनाला दोष लावतोय, पण देव बाबा आजही मनुष्यावर प्रीती करतोय. आजही मनुष्याची वाट देव बाप बघतोय. अरे कधीतरी हा माझ्या वचनाचा आदर करील, कधीतरी माझ्या वचनाला आदरणीय स्थान तो देईन, याची प्रतीक्षा देव बापा आजपर्यंत करतोय. प्रियांनो, काय देवाची सहनशीलता आहे, काय देव बाप्पाची वाट पाहण्याची प्रक्रिया आहे. प्रियांनो, देव बाप्पाला कधी निराश करण्याच्या प्रक्रियेमध्ये येऊ नका. कधीच देवाला निराश होईल या गोष्टी करण्यापासून स्वतःला आवरा. आज जे कोणी वाचनाला दोष लावतात त्यांच्याकडे पाहून देव बाप्पाचं मन काय म्हणत असत विचार करा. लुसिफरला सैतान नाव देऊन खाली पाठवलं तेव्हा देवाच्या आत्म्याला, हृदयाला किती वेदना झाल्या असतील ते थोडक्यात प्रभूच्या आत्म्याने तिथं विचारात सांगितलं. आज वचनाला दोष लावला जातोय, देवाच्या आत्म्याला, हृदयाला कसं वाटत असेल विचार करा. सगळं सहज चाललंय, आज सेवकाला चाललंय, विश्वासणाऱ्याला चाललंय, आणि म्हणते प्रभू आला की मी चाललो स्वर्गात. कस काय जाशील? वचनाला दोष लावून देऊ म्हणून काय ये स्वर्गामध्ये, तुझ्यासाठी मी स्वर्ग तयार ठेवलाय. इतकं सोपं नाही प्रियांनो स्वर्गात जाणं. आज सेवकाने फार सोपं सांगितलंय विश्वासणाऱ्यांना. काय नाही, विश्वास ठेवला चालले स्वर्गामध्ये, नाही जाणं होणार. इस्रायली लोकांना कानान देशात नाही जाता आलं, 2 जण गेले कानान देशात. लाखोच्या संख्येने बाहेर निघले मिसर देशातून, 2 जण गेले कानान देशात. का गेले? 2 जणांनी ऐकलं देवाचं म्हणून 2च गेले. तीच परिस्थिती आज आहे. जे कोणी देवाचं सर्व काही मान्य करतील, वचनाप्रमाणे आचरण करतील, वचनाला दोष लावण्यापासून स्वतःला आवरतील, त्यांचं स्वर्गामध्ये जाणं होणार आहे. उठून सुटून कुणी स्वर्गात नाही जाणार. प्रभू तर येणार आहे दूतासह, त्यांनी वादा केलाय, मी दूतासह येणार आहे तो. पण त्यांनाच घेऊन जाणार आहे ज्यांनी वचनाप्रमाणे आचरण केलंय, ज्यांनी वचनाला दोष न लावण्याची प्रक्रिया देव बाप्पाला दाखवली, किंवा दोष लावित होते, दोष लावण्यापासून त्यांनी माघार घेतली, त्यांना तो स्वर्गात घेऊन जाणार आहे. हे आहे देवाचे शब्द, ही आहे आत्म्याची भाषा. आत्मा जेव्हा बोलतो ना तेव्हा तो खरं बोलतो, तो मन धरणीचं नाही बोलत. हे केलं तरी तुम्ही स्वर्गात येतान. कस काय येतान? कानान देशात देव बाप्पांनी कुणाला जाऊ नाही दिलं, मोशेला सुद्धा नाही जाऊ दिलं कानान देशात. मोशेला देखील म्हणला, मरीबा या ठिकाणी तू पण माझी आज्ञा मोडली, तुला पण नाही जाता येणार कानान देशात. आणि नाही गेला मोशे पण कानान देशात. पण डोंगरावरून मोशेला कानान देश देव बाप्पांनी दाखवला. म्हणला बघ,
दुधामधाचे प्रवाह वाहणारा तो देश बघ जरा एक वेळेस. तिथं मी तुला घेऊन जाणार होतो, पण तुझं जाणं नाही होणार आता, कारण तू पण माझी आज्ञा मोडली. माझ्या आज्ञेच्या विरोधात तू पण वागला. इस्रायली लोकांच्या रागामुळं. बायबलचं वचन हे आम्हाला शिकवतं प्रियांनो. म्हणून बायबल ध्यान देऊन वाचणं गरजेचं आहे. बायबलच्या वाचनाचं मनन करणं गरजेचं आहे. तुम्ही जेवण जेवता ना ब्रदर? जेवता ना? पाणी पिता का नाही? म्हणता का पाणी नको मला, मी जेवण जेवलं, मला पाण्याची काही गरज नाही आता, म्हणता कधी? जसं जेवण आणि पाणी हे मनुष्याला आवश्यक आहे, तसं प्रियांनो बायबलचं आहे. बायबल वाचन आणि बायबलच्या वाचनाचं मनन करणं गरजेचं आहे. तेव्हा देवबाप काय आहे ना हे तुम्हाला देवबाप समजू देईन. तुम्ही जर मनन नाही केलं तर नुसतं जेवण केलं, पाणीच नाही घेतलं, पिसन का ते अन्न शरीरामध्ये? अन्न पाचण्यासाठी पाणी पाहिजे, म्हणून आम्ही जेवण घेतल्यावर पाणी पितो, ते पाचावं जेवण. तसं वचन पण आम्ही आत्म्याला दिलं ना, त्या वचनाला आमच्या जीवनामध्ये आत्मसात होण्यासाठी मनन करणं गरजेचं आहे. 2 मिनिटाचं मनन करा, 1 मिनिटाचं मनन करा, 5 मिनिटाचं मनन करा, पण मनन करण्याची प्रक्रिया सुरू करा. 1 मिनिटापासून जर मननाची प्रक्रिया सुरू केली ना, आत्मा ती मननाची प्रक्रिया वाढवीन तुमच्यामध्ये. पण तुम्ही म्हणले नाही मला मनन नाही करायचं, मी फक्त वचन वाचीन, मला वचन वाचण्यामध्ये आनंद आहे. मनन करण्याचं काम सेवकाचं आहे. तुमचं काम काय आहे मग? आज काही जण ना सेवकावर सगळ्या गोष्टी ढकलून देतात. प्रभूच्या राज्यात ना सेवकाला आणण्याचा अधिकार आहे. तुम्हाला कोणता अधिकार दिलाय? तुम्हाला नाही दिला का अधिकार? मार्क 16वा अध्याय 15वं वचन सांगतं, जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. तिथं वचन नाही सांगत फक्त सेवकांना जाऊन सुवार्तेची घोषणा करण्याचा आदेश, सर्वांना आदेश दिलाय. पण काही जणांना वचनच माहित नाही. हे कार्य, ही सेवा सेवकाची. सेवक आणि देवाच्या राज्यात लोक तुम्ही कशासाठी? तुम्हाला नाही का विचारणार देव बापूवर? म्हणून योहान 15:16 मध्ये सांगितलंय, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आहे, यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावं. फळ द्यायच्या प्रक्रियेसाठी तुम्हाला निवडलंय. देवाने फुकट नाही निवडलं तुम्हाला. काही जणांना माहीतच नाही मला देवाने कशासाठी निवडलंय. आणि हे माहिती होण्यासाठी ध्यान देऊन बायबल वाचणं गरजेचं आहे, मनन करणं गरजेचं आहे. जेव्हा मनन करताना तेव्हा देवाचा आत्मा तुम्हाला सांगन तुला काय करायचं आहे माझ्या राज्यात राहून. मनन नाही केलं तर देवबाप म्हणजे नुसतं वचन वाचतात ना, ये वरती मी विचारेन तुला मनन का नाही केलं. का मोशे यहोशुवाला म्हणला होता, नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखात सदोदित असू दे, रात्रंदिवस याचं मनन कर. का म्हटला? बुद्धीने मनन नव्हतं करायला सांगितलं यहोशुवाला, आत्म्याने मनन करायला सांगितलं होतं. म्हणून यहोशुवाला सूर्य थांबवण्याचा अधिकार देव बाप्पाने दिला. गिबोनाच्या पर्वतावर थांबवलं ना यहोशुवाने 1 दिवस सूर्य. पूर्ण अधिकार आला त्याला. त्यांनी देवाचं ऐकलं म्हणून अधिकार आला. त्यांनी देवाचं ऐकलं नसतं तर थांबला असता का सूर्य गिबोनाच्या पर्वतावर? चंद्र देखील थांबला. चंद्राला नाही आदेश दिला, पण चंद्राने पाहिलं, अरे सूर्य थांबलाय, मी पण थांबतो बाबा. सूर्य जर थांबला तर मी पण थांबतो. आता मला जरी आदेश नाही दिला यहोशुवाने, पण मी सूर्याची प्रक्रिया पाहून मी पण एका जागेवर स्थिर राहतो. प्रियांनो, देवाचं सामर्थ्य ना देवाच्या वचनाने येतं. तुम्हाला सामर्थ्याने भरायचंय ना, तर देवाच्या सामर्थ्याने भरण्याचा उपाय एकच आहे, वचन वाचा, मनन करा आणि देवाच्या इच्छा पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. आपोआप सामर्थ्य येईन तुमच्यामध्ये. सामर्थ्याला यायसाठी वेळ लागणार नाही, पण अगोदर ही प्रक्रिया देव बाप्पाला करून दाखवा. काही जण बोलण्यात फार एक्सपर्ट असतात. असं बोलतात ना की माणसाची दिशा भूल होती. अरे बापरे, काय बोलत आहे ती.
पण जेव्हा त्यांना आम्ही तपासतो ना, तेव्हा देवबाप दाखवतो, अरे वचनाला दोष लावणारे येते, वचनाच्या विरोधात बोलणारे येते, वचन जे पाळणारे आहेत त्यांना म्हणतात पाळू नका हे वचन नाही पाळलं तरी तुम्ही स्वर्गात जाता. आणि सेवक गण करतात बरं का आज असं. काही सेवक गणांनी माझे अनेक परिवाराची सेवा बंद केली. देवाच्या उपस्थितीत मी सांगतो, देवाचा आत्मा कुणाला घाबरत नाही, तो भिणारा आत्मा नाहीये. अनेक सेवकांनी, अनेक विश्वासणाऱ्यांनी माझे कित्येक प्रार्थनेचे परिवार बंद केले. देव बाप साक्षीला आहे, कोणकोणत्या ठिकाणी माझं प्रार्थनेला जाणं बंद झालेलं आहे. मी देवबाप्पाला एवढंच म्हणलं, देवबाप्पा मी सर्व करायला तयार आहे, पण समोरचं जर ते घ्यायला तयार नाही, मी काय करू त्याला? जबरदस्ती तू करायला नाही सांगितली, मी जबरदस्ती करणार नाही. आणि देवाने ऐकलं माझं बोलणं, अरे माझा दास खरं बोलतोय. मग देवाने मला सांगितलं, नको जाऊ बाळो त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी माझा सन्मान नाही ना तिथं नको जाऊ तू. आणि जिथं देवबाप नाही जात तिथं कशाला जाऊ मी? कशाला वेळ माझा खर्च करू तिथं? ज्यांना देवाचं काय ऐकायचीच इच्छा नाही तिथं कशाला जाऊ मी? प्रियांनो, जे जे मला असं बोलले ना, नाही गेलो तिथं मी नाही म्हणलं, ब्रदर सिस्टर किती वर्ष झालं मी तुमच्याकडे प्रार्थनेला येतो आणि की तुम्ही मला असं म्हणून राहिले, आता नका येऊ आमच्याकडे प्रार्थनेला. मग एवढे वर्ष मी सेवा केली त्याचं काय? नाही बोललो त्यांना, नाही ना वचन ऐकायचं. माझा देवबाप पण तुमच्याकडं नाही येणार आता. माझा देवबाप येणार नाही म्हणून तुम्ही मला सांगत आहे ब्रदर नका येऊ प्रार्थनेला. नाहीच गेलो मी. काही जणांचे आले मला फोन, त्यांना म्हणलं प्रभू दाखवीन तेव्हा येईन. तुम्ही तुमच्या इच्छेने प्रभूला घरात न येण्यासाठी रोखलंय ना, प्रभू पण आपल्या इच्छेने जेव्हा मला म्हणन ना मला जायचंय त्या घरात, त्या घरी, त्या वेळेला मी येईन तुमच्याकडं. फोन करून येणार नाही. जसा प्रभू अचानकपणे येणार आहे, चोरासारखा येणार आहे ना, तसा मी पण अचानकपणे तुमच्या घरी प्रार्थनेला येईल. पण तुमच्या प्रार्थना तुम्ही तशा करा देवाला की देव तुमची प्रार्थना ऐकून खुश झाला पाहिजे. आणि देवाने मला सांगितलं पाहिजे, बाळा जा त्या घरी प्रार्थनेला. जरी त्या घरच्यांनी बंद केलं होतं ना, मला जायचंय तिथं, तू जा, हर्षाने येईन तुमच्याकडे मी. प्रियांनो, फार अतिशय धन्य. मगाशी देवबाप बोलला ना शब्द तुमच्यासाठी. देवबाप असेच शब्द बोलत नाही बरं का. हा, देवबाप झाडावर नाही चढवीत कुणाला. देवबाप बोलतो ना तर पूर्ण हर्षाने जल्लोषाने बोलतो. झाडावर चढवायचं खाली आपटायचं हे देवबाप कधी करीत नाही, लक्षात ठेवा. हे सेवक करतो फक्त. झाडावर चढवायचं खाली आपटायचं. जे आपटलेत ना त्यांना कळलं, अरे पगारे पास्टरांना बंद केलं, करतेत फोन मला. कशाला जाऊ मी? तुम्ही देवाला बंद केलंय, मला थोडी बंद केलंय. मी कुणाचा सेवक आहे? देवाचा सेवक आहे मी. म्हणून प्रियांनो, सगळ्या चुका जीवनामध्ये करा. देवाला आपल्या घरामध्ये येण्यापासून बंद नका करू. ही सर्वात मोठी चूक नका करू जीवनामध्ये. ही जर चूक केली ना तर वरती याचा हिशोब द्यावा लागणार आहे तुम्हाला. मी येत होतो तुझ्या घरामध्ये, का बंद केलं मला घरात येण्यापासून तू? कारण काय होतं तुझ्या जवळ? मनुष्य केव्हा करतो? कोणाच्या सांगण्याने करतो. एक तर विश्वासणाऱ्याच्या सांगण्याने किंवा सेवकाच्या सांगण्याने. याच्याशिवाय विश्वासणारं पण करत नाही. आज माझे बरेच प्रार्थनेचे ठिकाण बंद झालेत नाही, एक तर सेवकाच्या सांगण्याने किंवा विश्वासणाऱ्याच्या सांगण्याने बंद झाले. मला काय खंत वाटत नाही त्याची. माझा देव बाबतीत नाही, मला काय खंत वाटायचंय? देव बाप्पा तूच नाहीये, मला काय वाटत नाही. देवबाप मला जाणून पण देत नाही. बंद झाले. पण काही जण जागे झाले, त्यांना म्हणलं प्रार्थना करा, प्रार्थनेत राहा, प्रार्थना बंद नका करू. एक दिवशी तरी देवबाप तुमची हाक ऐकन. एक दिवशी तरी तुमची प्रार्थना धूपासारखी प्रभूच्या चरणी जाईल आणि देवबाप म्हणणार ही प्रार्थना धूप आली, याचं मला उत्तर दिलं पाहिजे.
आणि ज्या दिवशी उत्तर भेटल ना त्या दिवशी सेवक तुमच्या घरी प्रार्थनेला दिसल. काही विश्वसणारे वाट बघते, अरे येले जर पास्टर अचानकपणे येतात बरं का प्रार्थनेला, येतील आमच्याकडं, पण जेव्हा देव सांगन तेव्हा जरूर जाईन. मी कशाला कोणाला नाराज करू? मी नाराज करणारा सेवक नाहीये. मी विश्वासणाऱ्यांचा आत्मविश्वास देवाप्रती उंच करणारा सेवक आहे. म्हणून ही सेवा मला देव बाप्पाने दिली. अशी सेवा नाही दिली मला. बघा, कोणत्याही समयाला देव बाप्पा मला सेवेला पाठवतो. मी म्हणतो का देव बाप्पा कोणत्या वेळेला मला सांगू राहिला? संध्याकाळचं सांगितलं तर मन प्रसन्न राहतो, फ्रेश राहतं. अरे चला संध्याकाळची वेळ आहे, जाईन मी. देव बाप्पाने तुमच्याकडे जो वेळ ठेवलाय ना त्याच वेळेमध्ये देव बाप तुमच्याकडे आशा ठेवतोय आणि देव बाप त्याच वेळेमध्ये तुम्हाला आशीर्वाद देण्याची इच्छा ठेवतोय. यांनो, माणसाच्या नजरेत तुम्ही काही असा, पण देवाच्या नजरेत तुम्ही आदरणीय आहे बरं का. आदरणीय आहात म्हणून सर्वजण प्रार्थनेला बसत जा. देवबाप ना सर्वांना बघायची इच्छा ठेवतो. अरे या परिवारात कोण कोण आहे रे? अरे मला सगळ्यांना बघायचंय. ठीक आहे, आज परिस्थिती तशी नाही, देवबाप्पाला कळतंय, पण भविष्याचं देवबाप्पा आजच सांगत आहे. देवबाप्पाला ना सर्व लेकरं समान आहेत. देवबाप भेदभाव नाही करत. अरे हे असले बस झाले, बाकीचे नसले मला काही फरक नाही पडत. देवबाप सर्वांबरोबर आहे. म्हणून प्रियांनो, देवाला सर्वस्वी खुश करण्याकडे तुमचं लक्ष असू द्या. म्हणून आज वचन जे आलंय ना, तुम्ही देवाची आज्ञा सोडून मनुष्याचे संप्रदाय अनुसरता. कधी मनुष्याचं वाईट ऐकू नका, जे देवाच्या विरोधात तुम्हाला सांगतील. देवाच्या वचना विरोधात कुणी काही पण बोललं ना, दुष्ट आत्मा जरी आकाशातून उतरला, तो जरी म्हणलं ना, त्याला म्हणा, ए दुष्ट आत्मे निघ, मला देवाचं ऐकायचंय. मी देवाचं ऐकण्यापासून कमून माघार घेऊ? देवाने माझं तारण केलंय, देवाने मला आशीर्वाद दिलाय, मी देवाचं का नाही ऐकू? तुम्हाला भुरळ घालायला आलास का? एदेन बागेमध्ये हवेला जशी भुरळ घातली, तसं मला देवाच्या सानिध्यापासून दूर करण्याची ही एक नवीन आयडिया योजली का तू? मी ही तुझी आयडिया पूर्ण नाही होऊ देणार. मी देवाचं आहे, देवाचं राहणार आणि देवाचं करणार. असं जेव्हा म्हणतात ना, कोणता दुष्ट आत्मा तुमच्याकडे येण्याची हिंमत नाही करायचा. आणि सायतान म्हणून जाऊ नको, जाशील तर जळून खाक होशील, कारण त्याच्या हृदयात आत्म्यात देवाचं वचन आहे. त्या वचनाच्या विरोधात मला जाता आलं नाही. अरण्यामध्ये येशूच्या विरोधात तू काय करणार आहेस तिथं? म्हणून वचनाने खंबीर व्हा. आणि जो वचनाने खंबीर होतो ना प्रियांनो, तो कधी वचनाला दोष लावित नाही. लक्षात ठेवा. वचनाने जे खंबीर नाहीत ना, ते आज वचनाला दोष लावित बसले. हे वचन मला चलत नाही, हे वचन मी मानित नाही, या वचनाचा मला काही विचार करायचा नाही. नको करू. कुठं देव तुझ्या मागं लागलाय विचार कर. वर आल्यावर देव विचारेन तुला, या वचनाचा विचार का नाही केला पृथ्वीवर? माझा सेवक सांगत होता तरी विचार नाही केला, का नाही केला? फार न्याय भयंकर होणार आहे प्रियांनो. या भयंकर न्यायापासून देवबाप तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात ठेवा. ही प्रार्थना वेळ घालवण्यासाठी नाही चालली, तुम्हाला वाचवण्यासाठी ही प्रार्थना चालली. म्हणून देवाचा आदर करा, सन्मान करा. या दासाला असं बोलण्यासाठी देवाचा आत्मा मला सहाय्य करतोय. किती वचन आहेत ब्रदर याच्यात? बघा इकडं किती वचन आहेत? तीनच आहेत. 3 आहेत ना? एका तरी वचनातून बोललोय का? जे वचन मार्क शुभवर्तमान 7वा अध्याय 8वं वचन आहे का लिहिलं याच्यात? आहे का? 7वा अध्याय 8वं वचन आहे का? हो आहे ब्रदर. नाही ब्रदर, नाही ना. 7:7 आहे. मार्क 7:7 वचन आहे, पण 8वं वचन नाहीये. मी मार्क शुभवर्तमान 7वा अध्याय 7व्या वचनावर बोलण्याचं ठरवलं होतं, पण देव म्हणलं नाही बोलणार मी त्याच्यातून. तू 7:7 निवडलं ना, मी 7-8 वचन तुला दाखवी. आणि संदेश जेव्हा द्यायला लागलो
देवबाप्पाने त्याच वचनातून आज संदेश तुम्हाला कळवलाय. म्हणून देवबाप जे वचनात बोलतो ना, संदेश हा मनुष्याच्या इच्छेने आलेला नाही, हे वारंवार देवबाप कधी कधी पूर्ण करतोय. माझा देव फार महान आहे प्रियांनो, इतका महान आहे ना, त्याची महानता प्रगट करण्यासाठी तो देवाचा आत्मा पाहिजे, तर ती महानता प्रगट करता येईल. बुद्धी कधी महानता देवबाप्पाची पूर्ण करणार नाही. म्हणून प्रियांनो, देवबाप्पाचं वचन ऐकता तुम्ही, देवाशी प्रामाणिक राहा. सर्वांना धोके द्या, देवाला धोका देऊ नका. देवाला धोका दिला ना, स्वर्गापासून बंद होईल तुमचा दरवाजा. कारण देवाला धोका देणं इतकं सोपं समजू नका. स्वर्ग देवाच्या नियंत्रणात आहे आणि देवाने सांगितल्याशिवाय कोणाला स्वर्गात जाता येणार नाही. म्हणून अशा ठिकाणी स्वर्ग ठेवलाय ना देवाने ग्रहामध्ये, तिथं मनुष्याची पडछाई पण पाडणार नाही. मनुष्य त्या ग्रहापर्यंत जाणारच नाही स्वर्ग म्हटलेल्या. आणि लुसिफरला पण त्या ग्रहातून खाली टाकलंय ना, लुसिफरला, सैतानाला सुद्धा त्या ग्रहापर्यंत जाता येणार नाही. आकाशामध्ये अनेक दुष्टात्मे थांबवलेच सैतानाने, पण त्या दुष्टात्म्यांना स्वर्ग म्हटलेल्या ग्रहाच्या अवतीभोवती पण येण्याची परवानगी नाही. कारण देवबाप्पाने त्या ठिकाणाहून तो स्वर्ग काढून गोपनीय ठिकाणी ठेवलाय की तिथं दुष्टात्मे पण येऊ शकणार नाही. कारण लुसिफरला माहित होतं स्वर्ग कोणत्या ठिकाणी आहे. जेव्हा तिथून लुसिफरला खाली पृथ्वीवर टाकलं ना, देवबाप्पाने त्या ठिकाणातला स्वर्ग काढला आणि गोपनीय ठिकाणी ठेवलाय, आज्ञा ठिकाणी ठेवलाय की तिथं कोणालाच माहिती नाही की हा स्वर्ग इथं आहे. देवाशिवाय कोणालाच माहिती नाही तो स्वर्ग. आणि देव आपल्या इच्छेने आपल्या लोकांना तिथं नेणार आहे. आणि त्याचं आमंत्रण तुम्हाला आणि मला आहे. किती आशीर्वादित आहेत आपण. जगातलं रहस्य आज आहे, उद्या नाही. म्हणून देवबाप काय म्हणला, तुम्ही या जगात प्रवासी उपऱ्या. आमचा प्रवास कधी पण या पृथ्वीवरचा संपणार आहे आणि तो प्रवास देवाच्या इच्छेने संपणार आहे, आमच्या इच्छेने संपणार नाही. म्हणून जोपर्यंत देवबाप आम्हाला या भूतलावर ठेवतोय ना, देवाला खुश करण्याकडे सदोदित आपलं लक्ष ठेवा. 24 तासामध्ये कमीत कमी 10 मिनिटं तर देवबाप्पाला खुश करा. 24 तासात 10 मिनिटं तुम्हाला देवबाप्पाला खुश करता येणार नाही का? एवढे तुम्ही बिझी आहेत का? बिछावण्यावर झोपण्यापूर्वी 10 मिनिटं वेळ द्या देवबाप्पाला. 10 मिनिटांनंतर आराम करा बिछाण्यावर. दिवसभर जरी बिझी असले, झोपण्यापूर्वी 10 मिनिटं. म्हणून प्रियांनो, देवाच्या राज्यात येण्यासाठी देवाचं ऐकणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा प्रियांनो. कुणी डोळे उघडायचे नाही. देवाच्या उपस्थितीमध्ये काही सेकंद आपण शांत राहू, मग आपण प्रार्थना करू. प्रार्थना करूया. स्वर्गीय बाप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती तुला देतो माझ्या बापा. तुझा जय जयकार करतो, तुला उंचावितो, तुला स्तवितो माझ्या बापा. स्वर्गीय बापा, आज सुंदरसं वचन या परिवारासाठी तू पाठवलं माझ्या बापा. माझ्या ध्यानी मनी नव्हतं माझ्या बापा की मी आज काय बोलणार आहे, काय सांगणार आहे. आणि ज्याची मी तयारी केली होती त्यातून तर तू बोललंच नाही माझ्या बापा. ज्या वचनाला मी हृदयात घेऊन संदेश देण्यासाठी वाट पाहत होतो त्या वचनातून तू बोललंच नाही माझ्या बापा. जे वचन मी काढलं नव्हतं त्या वचनातून तू बोलला.
तू आपल्या इच्छेने आपल्या वचनातून बोलला माझ्या बापा. प्रभू, खरोखर आजही तुझा आत्मा आपल्या इच्छेने आपल्या प्रियजनांना आपलं वचन कळवतो, हे पुन्हा एकदा तू मला कळवलं आहे माझ्या बापा. प्रभू, धन्यवाद देतो मी तुझ्या नावाला. आजचं सुंदरसं वचन पाचरणे परिवारासाठी तू आशीर्वादाचं केलं, यासाठी मी तुझे आभार मानतो माझ्या बापा. स्वर्गीय बापा, या परिवाराला तू आनंदी खुश केलं आहे माझ्या बापा. या परिवारामध्ये आनंद तू आणलेला आहे माझ्या बापा. या परिवारातले प्रियजन आज म्हणू शकतात तुझ्या उपस्थितीमध्ये की देव बाप्पाने माझी इच्छा पूर्ण केली आहे. स्वर्गीय बापा, यांना जर तो आनंदी केलेला आहे तर या परिवाराच्या द्वारे पण तू आपल्या जीवनामध्ये आनंदी होण्याची इच्छा यांच्याकडून करत आहे. स्वर्गीच्या देवा, आता हा परिवार तुला किती खुश करेल, किती तुझ्या इच्छेप्रमाणे वागेल, किती वचनाप्रमाणे आचरण करण्याची तयारी तुला दाखवेल, हे तू स्वर्गातून पाहणार आहे माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, यांना चांगलं करण्यासाठी तू सहाय्यता कर. सैतानाची हर एक शक्ती यांच्यापासून दूर कर माझ्या बापा. सैतानाचे मोह, सैतानाचे वाईट विचार या परिवारातून, या विश्वासणाऱ्यांच्या शरीरापासून तू सदैव दूर ठेव, अशी मी तुला विनंती करतो. यांना वचनाप्रमाणे वागण्यासाठी, करण्यासाठी, राहण्यासाठी, बोलण्यासाठी तू सहाय्यता कर माझ्या बापा. प्रभूची शांती या जागेत राहू दे माझ्या बापा. या घरातल्या तेला, मिठा, पिठाला आणि सर्व वस्तूंना तू सदैव आशीर्वाद दे माझ्या बापा. या परिवारातले सर्व लहान थोर प्रियजन तुझ्या कृपेच्या हातात मी देतो माझ्या बापा. प्रत्येकांना तुझ्या इच्छेप्रमाणे तू सहाय्यता कर, मदत कर, आशीर्वाद दे, अशी मी तुला विनंती करतो. तू आपल्या दासाचा शब्द ऐकत आहे, यासाठी धन्यवाद. मी माझ्यासाठी काहीच मागितलं नाही माझ्या बापा, कारण माझ्यासाठी मागण्यासाठी मी या ठिकाणी आलोच नाही माझ्या बापा. मी इतरांच्या मध्यस्थीसाठी तुझ्या नावाने या ठिकाणी आहे, याचं प्रमाण तू मला देत आहे. म्हणून स्वर्गीच्या देवा, पाचरणे परिवारासाठी मी जे काय आत्म्याने आणि खरेपणाने तुझ्याकडं मागितलं आहे ते यांना देऊन तृप्त कर. यांना सदोदित आशीर्वादामध्ये ठेव माझ्या बापा. यांच्या ज्या काही समस्या, अडचणी, विनंत्या ज्या काही असतील तुझ्याकडं, त्या अडचणी त्यांच्यावर त्यांना तू विजयी कर, आणि त्यांच्या ज्या काही प्रार्थना, विनंत्या असतील त्याची उत्तरं त्यांना येणाऱ्या दिवसामध्ये तू दे, अशी मी तुला विनंती करतो. आपल्या दासाचा तू शब्द ऐकत आहे असा मी विश्वास ठेवतो. मान, सन्मान, गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे रोजची भाकर आज आम्हाला, आणि जसे आमच्या विष्णू आम्हाला सोडले आहे तसे तू आमची विष्णू आम्हाला सोड. तर आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन.